प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शुभ संध्याकाळ. आणि आता आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानाची भाजी. तर एकच जुडी मागवलेली आहे बघा, एवढीशीच आहे. तर मी ती तव्यावर बनवत आहे. इथे कांदा, ओलं खोबरं आणि मिरची आणि लसूण आणि तेल, मीठ, बस एवढंच लागणार आहे आपल्याला. तर आपण सुरुवात करू. मी इथे भाजी धुवून कापून घेतली. आता आपण टाकून घेऊ तेल. आता आपण टाकू कांदा. कांदा गोल्डन कलर होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ. छान असा कांदा गोल्डन झाला. आता आपण मिरची आणि लसूण टाकून घेऊ. तर आपण मिरची लसूण छान असं फ्राय करून घेऊ. आता मिरची लसूण फ्राय झाला. आता आपण भाजी टाकून घेऊ. तर इथे आपण भाजी टाकून घेतली. आता मिक्स करून घेऊ. आणि भाजी खूप थोडीशी आहे, तर ती थोडीच होणार आहे एका माणसापुरती. आता बघा आपली भाजी केवढीशी झाली शिजून. तर आता याच्यात मीठ आहे ना, आपण खूप थोडंसं टाकणार आहे. हे बघा, एवढंसंच मीठ टाकायचं आहे, कारण भाजी खारट होण्याची शक्यता असते म्हणून. अजून पाहिजे तर थोडंसं टाकते ना, बस. आता याच्यावरून आपण शिजले की खोबरं टाकू. तर बघा, आता आपण थोडंसं ओलं खोबरं टाकून घेऊ. ओलं म्हणजे ते थोडं सुकलंच आहे तरी. आता मिक्स करून घेऊ. तर बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.